नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली आणि आज RBIची पॉलिसी होती, त्यामुळे ऑलमोस्ट निफ्टी जो आहे तो RBIच्या पॉलिसीचा वेट करत राहिलेला. ओपनिंग फ्लॅट टू पॉझिटिव्ह साईडला होतं, पण त्यानंतर मार्केट रेंज बाउंड राहिलं. मार्केटकडून अपेक्षा होती मार्केटला की जसं मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की 80% चान्सेस आहे की कोणतेही व्याजदर कपात होणार नाही, पण 20% चान्सेस आहेत की कदाचित सरप्रायझिंगली व्याजदर कपात होऊ शकेल. पण तसं काय नव्हतं, व्याजदर कपात झालेली नाही आहे आणि अनचेंज पॉलिसी राहिली. नंतरही मार्केट निफ्टी जो आहे तो 200 पॉईंट, बँक निफ्टी 700 पॉईंट वाढणं त्याच्या मागचं कारण आहे की RBIनं जे काही डेटा दिले, जे काही स्पीच RBI गव्हर्नरचं राहिलं, ज्याच्यामध्ये फोरकास्ट खास करून इन्फ्लेशनला घेऊन आणि GDP ग्रोथला घेऊन जे होतं, त्यामुळं फर्दर फ्युचर रेट कट होणार हे निश्चित मात्र मार्केटला समजून आलं आहे. कारण इन्फ्लेशन फोरकास्ट 2026साठी ऑलमोस्ट 2.5-3% खाली आणलेलं आहे आणि 2026-27साठी सुद्धा 4-4.25% आणलेलं आहे. म्हणजे ह्या फायनान्शियल इयरमध्ये इन्फ्लेशन जे आहे जे बिलो 3% राहण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की GST कट झालं आहे आणि ऑलरेडी इन्फ्लेशन खाली आहे आणि GST कटमुळं प्राइजेस खाली येणार आणि त्याचा परिणाम इन्फ्लेशनवर होईल आणि इन्फ्लेशन कमी राहील. त्यामुळे RBIकडे स्पेस आहे व्याजदर कट होण्याची, जी आपल्याला दिसते RBIच्या स्पीचमध्येच की इन्फ्लेशन फोरकास्ट खूप कमी केलं आहे, त्यामुळे RBIकडे जागा आहे व्याजदर कपात होण्याची. त्यासोबत GDP जे आहे त्याचे टार्गेट्स अपवर्ड रिवाईज केलेत, म्हणजे ऑलमोस्ट 6.2 वरून आता ऑलमोस्ट 7% GDP फोरकास्ट केली RBIनं नेक्स्ट या फायनान्शियल इयरमध्ये आणि येणाऱ्या 2-3 क्वार्टर्समध्ये, जे सुद्धा मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. ज्यामुळं व्याजदर कपातीचे चान्सेस वाढलेत आणि RBIच्या गव्हर्नर यांनी स्पीचमध्ये सांगितलं की मागचे जे कपात आहे मागच्या मीटिंगची 0.5%, ते ऑलमोस्ट एखादी कपात जर आज जरी RBIने केली असती तर ती ॲक्च्युअल मार्केटमध्ये पासून व्हायला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि त्यांचं तेच म्हणणं होतं की मागची कपातीचे परिणाम आत्ता इकॉनॉमीवर कशा पद्धतीनं होतील, जे आत्ता दिसायला सुरू होतील, ते आम्ही ऑब्झर्व करूनच पुढचे निर्णय आम्ही घेणार आहे. म्हणजे पुढची जे काय फ्युचर रेट कट येणार आहेत हे आजचा इम्पॅक्ट बघितल्यानंतर येणार आहे आणि निश्चित ते 0.5%ची कपात परत पुन्हा आपणाला पुढच्या 1-2 मीटिंगमध्ये बघायला मिळेल. कारण इन्फ्लेशन टार्गेट खूप कमी आहे आणि GDP 7% फोरकास्ट केले. तर ग्रोथला सपोर्ट करण्यासाठी, जर इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आहे तर ग्रोथला सपोर्ट करण्यासाठी RBIकडून निश्चित व्याजदर कपातीची धोरणं पुढच्या येणाऱ्या पॉलिसीमध्ये घेतली जातील आणि व्याजदर कपात होईल ही अपेक्षा मार्केटला क्लिअरली RBI गव्हर्नरच्या स्पीचमधून मार्केटला हे समजून आलं की फ्युचर रेट पाथ कशा पद्धतीनं असेल आणि ग्रोथ आणि इन्फ्लेशन अंडर कंट्रोल असेल, ग्रोथ जास्त असेल, तेव्हा मार्केटला एक चांगलं बूस्टर आलं. आणि ते सोडूनही RBIनं बँकिंग सेक्टरला चांगले रिफॉर्म्स केलेत. भलेही व्याजदर कपातीचा निर्णय झाला नसला तर रेग्युलेटरी चेंजेस बरेच केलेत RBIनं, ज्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये आज तेजी आली आणि बँक निफ्टी ऑलमोस्ट 1.5% पॉझिटिव्हमध्ये 700 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाली. मग ओव्हरऑल बँकिंग सेक्टरसाठी पॉझिटिव्ह पॉलिसी राहिली आणि फर्दर जो काही डेटा आणि स्पीच RBI गव्हर्नरचं होतं, त्यामुळे येणाऱ्या कालावधीत RBIकडून मार्केटसाठी सपोर्टिव्ह ॲक्शन्स घेतल्या जातील. या पद्धतीचे ॲक्शन्स आहेत आणि त्यामुळे मार्केटने RBI पॉलिसीला एक चीअरअप दिला, एक थम्सअप दिला आहे आणि त्यामुळे निफ्टी जो आहे तो 200 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स 700 पॉईंट, बँक निफ्टी 700 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला आहे. इन शॉर्ट, RBIची पॉलिसी आजच्या मार्केटसाठी एक चांगली राहिली की फ्युचर रेट पाथ कशा पद्धतीनं असेल आणि ग्रोथला सपोर्टिव्ह राहणारी पॉलिसी पुढच्या 6 महिन्यामध्ये राहील आणि व्याजदर आणखी कपात होईल, हे मार्केटसाठी एक बूस्टर डोस आणि थम्सअप देणार राहिलं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटला चांगली तेजी राहील. मग उद्या सुट्टी आहे दसऱ्याची. शुक्रवारसाठी ट्रेडिंग सेशन बाबतीत टेक्निकली बोललं पाहिजे तर 24,800-850 जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे तिथं मार्केट एक्झॅक्टली येऊन थांबले आणि RBI पॉलिसीनंतरनं मार्केट ज्या पद्धतीनं वन वे वर आलं आहे कंटिन्युअसली, जर मला वाटते शुक्रवारी मार्केटनं 24,850 क्रॉस केला, मेंटेन राहिला, तर परत पुन्हा आपल्याला लवकरच 25,000पर्यंतचा राईज बँक निफ्टीमध्ये दिसू शकतो. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,500 ते 55,800पर्यंतचा राईज शुक्रवारी किंवा सोमवारच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे बाय अँड डीप राहा. जर निफ्टी 24,850वरती शुक्रवारी मेंटेन राहिला तर 25,000पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. जर 24,800च्या खाली आला असा मग काय प्रॉफिट बुकिंग आली, कारण FIचे आजचे विक्रीचे डेटा बघणं गरजेचं आहे. FIs कंटिन्युअसली विकत आहेत, पण ज्या पद्धतीनं RBIनं चांगली बूस्टर इकॉनॉमिक डेटा प्रेझेंट केला आहे फ्युचर पाथ, त्यामुळे मला वाटतं निश्चित FIsकडनं थोडंसं हलकं बाईंग व्हायला सुरुवात काय हरकत नसावी. कारण बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह मार्केटसाठी घडलेल्या आहेत या 6 महिन्यांमध्ये. त्यामुळे जर FIsनी बाईंग केलं तर निश्चित मला वाटतं
मार्केट फर्दर हायर लेवल्स टच करेल. अदरवाईज 24,800च्या खाली आला FIचं थोडं सेलिंग राहिलं तर निफ्टी 24,800च्या खाली आला तर 24,700पर्यंत येऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा हायर लेवलला 55,500 पहिला रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती मेंटेन राहिला तर 55,800पर्यंत बँक निफ्टी जाईल. लोअर लेवलला बँक निफ्टीला 55,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आता. तर बँक निफ्टी 55,500 फर्स्ट रेजिस्टन्स, त्याच्यावरती 55,800, 55,300च्या खाली आला तर 55,200 ते 55,000पर्यंत खाली येऊ शकतो. निफ्टीसुद्धा 24,850च्या वरती 25,000पर्यंत जाईल. 24,800च्या खाली आला तर मायनर 24,700पर्यंत डीप येऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 2,011 शेअर्स वाढले, त्या बाजूला 796 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 37 शेअर्स वाढले, त्या बाजूला 13 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे निफ्टीमध्ये NSEमध्ये. सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज ब्रॉड बेस्ड बाईंग झालेलं बघायला मिळते. कोणत्याही सेक्टरमध्ये पडझड झालेलं नाही आहे. आजच्या मार्केट मूवला रॅलीला सपोर्ट केला आहे बँक्स, त्यापोटोपोट FMCG, IT, फार्मा, ऑटो, मेटल हे सगळ्या सेक्टर्स, रिअल्टी या सगळ्या सेक्टर्समध्ये चांगली तेजी राहिलेली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स थोडंसं मायनस आहेत, 100 पॉईंट. निगेटिव्ह गोष्ट आहे की डावजन्ससाठी अमेरिका गव्हर्नमेंट शटडाऊन होऊ शकतं काही दिवसांसाठी, कारण कॅश जी आहे गव्हर्नमेंट चालवण्यासाठी खर्चाची जी कॅशची तरतूद असते, US गव्हर्नमेंटचा जो कोटा असतो सिनेटकडून मंजूर झालेला तो संपतो आहे आणि त्याचा राईज ॲप्रुव्हल कोटा वाढवण्यासाठीचा अजून सिनेटर्सने दिलेलं नाही आहे. त्यामुळे जर गव्हर्नमेंट शटडाऊन अवॉइड करायचा असेल तर ट्रम्प यांना सिनेटरकडून जे डेट सिलिंग त्यांचं म्हणलं जातं ते लिमिट्स वाढवून घेतले पाहिजेत. गव्हर्नमेंटचा खर्च चालवण्याचे लिमिट्स वाढवून घेतले पाहिजेत. जर तसं नाही झालं तर US मध्ये गव्हर्नमेंट शटडाऊन होऊ शकतो. त्यामुळे कदाचित त्या न्यूजकडं मार्केटचं लक्ष आहे, त्यामुळे डाऊ थोडंसं अंडर परफॉर्म करायला असं वाटतं. पण आजपर्यंत बऱ्याचदा हे असे इव्हेंट येऊन गेलेले आहेत आणि बाय टाईम बिंग 1-2 दिवसानंतरनं डेट सेलिंगला मंजुरी मिळूनच जात असते. त्यामुळे फारसं मला वाटत नाही काळजी करण्यासारखं काम आहे. 2008-9ला एकदा असं झालेलं. त्यानंतर बऱ्याच ट्रम्प आणि बायडेनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच 10-15 वर्षामध्ये US मध्ये असे केसेस होऊन गेले की गव्हर्नमेंटचं शटडाऊन आलं आणि 1-2 दिवसाचं शटडाऊन लागलेलं सुद्धा आहे पूर्वी. त्यानंतर त्यांना अप्रुव्हल घेतलेलं आहे डेट सेलिंगचं आणि परत पुन्हा गव्हर्नमेंट ओपन अप झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मार्केटला नवीन नाही आहेत. त्यामुळे पण एक प्रॉफिट बुकिंगचं रिझन असतं जे नेहमी मार्केटला खाली येण्यासाठी वर जाण्यासाठी काय लागतं, त्या पद्धतीचं ते रिझन आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यामुळे त्या न्यूजकडे थोडं मार्केटचं लक्ष आहे आणि त्यामुळे गोल्ड सिल्वरला काल थोडी प्रॉफिट बुकिंग आलेली. आज परत पुन्हा US गव्हर्नमेंट शटडाऊनच्या फिअरने गोल्ड सिल्वर वाढले. त्यामुळे ओव्हरऑल डाऊ थोडं अंडर परफॉर्म राहू शकतं, मायनस राहू शकतं. पण ड्रास्टिकली जर US मार्केट खाली आले गव्हर्नमेंट शटडाऊनला घेऊन तर कदाचित आपण थोडा निगेटिव्ह स्टार्ट करू शकतो शुक्रवारी. अदरवाईज निश्चित मला वाटतं ज्या पद्धतीने RBI पॉलिसी आली आणि आपलं मार्केट ज्या पद्धतीनं आज पॉलिसीनंतर वन वेवर गेलं आहे, मला वाटतं सोमवारी आपण निश्चित परत पुन्हा एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. तर बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती आणि सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.